आणि हे सगळं करत असताना बाबा हात जोडून विनंती आहे, तुमच्या आई बापाच्या खिशाचा पण विचार करा. खरं नाहीतर मग लईच मोठं शिक्षण घ्यायचं असेल ना, तुझ्यात जर ही हिंमत असेल, तुझ्यात जर धमक असेल, तर तू स्वतःचं लोन स्वतः घे, एज्युकेशनल लोन तुलाही भेटेल आणि त्यातनं एज्युकेशन घे. उगाच त्या बापाला मागे लागू नको की मला ए आय करायचं, मला ए आय करायचं. अख्ख्या महाराष्ट्रात काय अख्ख्या इंडियामध्ये ए आय मध्ये काय शिकवलं जातं, जे आय टी इंजिनियरला शिकवलं जातं तेच शिकवलं जातं. अरे ए आय मध्ये नाही प्रॉपरली शिकवलं. अरे तुम्हाला ए आय शिकवणारा माणूस कोण आहे त्याचं शिक्षण बघा ना आधी, मग तुम्ही ए आयला जाणार. म्हणजे मी लिटरली सर कंडिशन वर्स्ट आहे सध्या आपल्या एज्युकेशन सिस्टमची. म्हणजे सांगतात ए आय शिकवणार, बीटेक इन ए आय, बीटेक इन डेटा सायन्स, आणि शिकवायला कोण, कम्प्युटर आणि आयटीचे स्टाफ इकडे मॅनेज केलेले. मग तुम्ही काय फक्त डिग्री विकण्याचे 2-3 लाख रुपये फीस घेणार का? त्याच्यामुळे नको त्या मोहाला बळी पडू नका. आईबापाचा विचार करा. ज्याला करिअर करायचंय तो घरी बसून स्किल शिकून करू शकतो.